रात्र 36वी. तेल आहे तर मीठ नाही. आजचे पेळू चांगले नाहीत. सूत सारखे तुटते. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले. गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला, सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न, असा तुकारामांचा चरण आहे. श्याम कोठे गेलाय गोविंदा? रामने विचारले. ते मघा तर वरती होते. भिका म्हणाला. ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते. ती बरीच आजारी आहे म्हणतात. गोविंदा म्हणाला. काय एक एक नावं? ऐलाबाई हे काय रे नाव? भिकाने विचारले. अरे, ऐलाबाई म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो. राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती तोच श्याम आला. काय रे करताय गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती अहिल्याबाई कशी आहे? त्याने विचारले. तिला गावाला पाठवली त्यांनी. श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरे बाळे लहान आहेत. भिका म्हणाला. कोणाला माहीत? आपण तरी काय करणार? श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते. भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाले. जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते? भिका म्हणाला. का? आजचे पेळू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिलाय. गोविंदा म्हणाला. माझे तर सूत तुटत नव्हते. श्याम म्हणाला. तुमचे पेळू पहिले असतील. भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला त्याचेच बनवलेले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते. श्याम म्हणाला. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते. ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे मी सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते. गोविंदा म्हणाला. श्याम, तू रात्री जागतोस हे काही चांगले नाही. राम म्हणाला. झोप येत नाही तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो. श्याम म्हणाला. झोप न यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते. राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप करावे लागते. शरीर झिजवावे लागते. श्याम म्हणाला. तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास. राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा व नामदेव ह्यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी होऊ नये का? श्यामने विचारले. तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी. राम म्हणाला. लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे. गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात साऱ्याचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळ्यात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे. काय करेल बिचारी? अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणीच नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एकतर शक्ती नव्हती.
आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवा पाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी. शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून ते येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीण बाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असले तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देत जाईन. मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय? वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण दळून टाकी. श्याम असता येथे तर सारे दळून टाकता, असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत, त्यातून आई तेल, मीठ आणि क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्यावेळेस लागत असत. परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची? आई त्या पेन्शनरीण बाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार? दुसरेही काही काम सांगत जा. त्या पेन्शनरीण बाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळणपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला न्हाऊ माखू घालीत जाल का? आई म्हणाली, हो, आनंदाने करीन. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला तेल लावीत असे. आई रोज उजाडताच इंदूच्या अंगाला तेल लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठरवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला तेल चोळताना ही आपली मुलगी आहे असेच आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर प्रेमाने तेल घालत असे. आई न्हाऊ माखू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 रुपये कशाला? 1 पुरे हो. आई म्हणाली, घ्या हो यशोदाबाई. दिवाळी वगैरे तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो. आई घरी आली आणि देवाचे आभार मानती झाली. देवा, माझी लाज सारी तुला, असे ती म्हणाली. 2 रुपयांतून तिने थोडे तेल, थोडे तूप आणवले, 1 नारळ आणवला, थोड्या करंज्या व 4 अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसांत बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली.
फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु ह्या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येईल, थोडा दमही लागेल. तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने घोरीवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझी अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा.